इंग्लिशचा आणखी एक नवीन टॉपिक आता बघतोय आपण हा IBPS पॅटर्न प्रमाणे. तर बघा याच्यामध्ये काय केलं असतं, एक सेंटेन्स असतं, सेंटेन्सचे काही पार्ट्स केले असतात आणि जे पार्ट्स आहेत ते जंबल्ड केलेले असतात. आपण जर जंबल्ड पार्ट जर वाचला तर त्याचा काहीच अर्थ लागत नाही. तर बघा क्वेश्चन कसा येतो बघा, आणि ते आपल्याला सिक्वेन्सनी करायचं असतं. नंतर गिवन द बिलो आर 5 सेंटेन्सेस, म्हणजे 5 क्वेश्चन आहे. इच ऑफ विच हॅज बीन जंबल्ड अप इन ऑर्डर विच मेक्स द टेक्स्ट इनकॉरंट, म्हणजे मिनिंग लागत नाही त्याचं काहीच. मेक्स द ऑप्शन विच गिव्स द मिनिंगफुल रिअरेंजमेंट ऑफ द पार्ट्स ऑफ द सेंटेन्स ॲज द आन्सर. तर आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्स बनवण्यासाठी ते पार्ट्सची काय करायची, रिअरेंजमेंट करायची. क्वेश्चन बघा काय, द प्रॉपर्टी दे हॅड टू अंडरगो अ इन ऑर्डर टू परचेस लेंदी ॲप्लिकेशन प्रोसेस. जर वाचलं आपण तर काहीच लक्षात येत नाही, म्हणजे काही वाटत नाही, पण ओव्हरऑल एक अर्थ लागला का प्रॉपर्टी घेण्यासाठी आपल्याला खूप लेंदी प्रोसेसमधून जावं लागतं. पण हे जे इंग्लिशचं वाक्य म्हणजे हे जे वाक्य दिले ते त्याचा असं मिनिंगफुल अर्थ काही लागत नाही. तर काय करायचं, ह्या टाईपचं क्वेश्चन सोडवण्यासाठी व्होकॅब्युलरी थोडीफार पाहिजे आणि क्वेश्चनमधून म्हणजे जे ऑप्शन्स आहे ऑप्शन थ्रू आपल्याला जायचं, म्हणजे आपलं आन्सर करेक्ट येतं. बघा बीला स्टार्ट करून बघा, बीने स्टार्ट आहे पहिला ऑप्शन, हॅड टू गो हॅड टू अंडरगो. हॅड टू अंडरगो स्टार्ट होऊ शकतं का, नाही वाटत, म्हणजे बरोबर वाटतच नाही सुरुवातीला बीने स्टार्ट. तर म्हणजे हे आन्सर काही रॉंग येईल, पहिला ऑप्शन गेला. दुसरा असं इलिमिनेट करत जायचं. नंतर डीने स्टार्ट होतं बघा, लेंदी ॲप्लिकेशन प्रोसेस, ओके येतं तसं, म्हणजे येऊ शकतं. तर प्रॉपर्टी दे, लेंदी ॲप्लिकेशन प्रोसेसने स्टार्ट होऊ शकतं, पण त्याला इमिजिएटली द प्रॉपर्टी दे असं येणार नाही, म्हणजे हे पण काय झालं, रॉंग झालं. नंतर एने स्टार्ट होऊ शकतं का, द प्रॉपर्टी दे होऊ शकतं. नंतर डी द लेंदी ॲप्लिकेशन प्रोसेस नाही, म्हणजे याच्यानंतर ते पण नाही होऊ शकत. ओके, आता लास्टचं बघूया आपण. लास्टवालं टी नंबरचं ऑप्शन सी नंतर ए. आता सी इन ऑर्डर टू परचेस येऊ शकतं. ए द प्रॉपर्टी, परचेस नंतर प्रॉपर्टी आलं आहे, ओके करेक्ट येतं आहे. दे हॅड टू अंडरगो अ लेंदी ॲप्लिकेशन प्रोसेस, ओके, म्हणजे डी जर वाचलं तर आपल्याला लक्षात येते की हे आन्सर करेक्ट वाटतं आहे. इन ऑर्डर टू परचेस द प्रॉपर्टी दे हॅड टू अंडरगो अ लेंदी ॲप्लिकेशन प्रोसेस. तर डी ऑप्शन काय त्याचा करेक्ट आहे. ओके, बघा CABD, इन ऑर्डर टू परचेस इन ऑर्डर टू परचेस द प्रॉपर्टी दे हॅड टू अंडरगो अ लेंदी ॲप्लिकेशन प्रोसेस. तर हे काय करेक्ट आन्सर आहे. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. बरं हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा, आपण एकाडे क्वेश्चन घेऊयात आणि जिथं हार्ड असेल म्हणजे व्होकॅब्युलरी एखादा वर्ड जर हार्ड असेल ना तर त्याचा मी मिनिंग पण दिलेला आहे. ओके, आता हा क्वेश्चन आपण सॉल्व करूया. वी रिसिव्ड अ पॅकेज, नॉट नोटीस द मेल येस्टरडे बट डीड अंटिल अर्ली धिस मॉर्निंग. ओके, तर याच्यामध्ये पण असं डायरेक्टली बघितलं तर काही मिनिंग लागतच नाही. तर काय करायचं असतं, ऑप्शन थ्रू जाऊया आपण. डीने बघा, याच्यात हार्डवर्ड पण नाही कोणता, तर डीने बघूयात, अंटिल अर्ली धिस मॉर्निंग. ओके, येऊ शकतं. येस्टरडे बट डीड, म्हणजे टी नंतर सी बरोबर वाटत नाही, म्हणजे ऑप्शन पहिला कट झाला, असं एलिमिनेट करत जायचं. नंतर बी नंतर डी बघा, बी काय, नॉट नोटीस द मेल, आणि डी अंटिल अर्ली धिस मॉर्निंग. ओके, येऊ शकतं. आणि त्याच्यानंतर ए वी रिसिव्ड पॅकेज, काही अर्थ लागत नाही त्याचा. ए बघा, ए वी रिसिव्ड अ पॅकेज येस्टरडे, सी नंबरचा ऑप्शन बघतो बरं का आता आपण. वी रिसिव्ड अ पॅकेज येस्टरडे बट डीड नॉट नोटीस द मेल अंटिल अर्ली धिस मॉर्निंग. सी जरा करेक्ट वाटतं आहे. ठीक आहे, आणि डी पण चेक करून घ्या. सी येस्टरडे बट डीडनी स्टार्ट नाही होऊ शकत, म्हणजे सी नंबरचा ऑप्शन काय करेक्ट आहे. काय, वी रिसिव्ड द पॅकेज येस्टरडे बट डीड नॉट नोटीस द मेल अंटिल अर्ली धिस मॉर्निंग, हे काय करेक्ट आहे, सी नंबरचं करेक्ट वाटतं आहे. तर बघा याच्यामध्ये वी रिसिव्ड अ पॅकेज येस्टरडे बट डीड नॉट नोटीस द मेल अंटिल अर्ली धिस मॉर्निंग, वाक्य कसं एकदम ॲक्युरेट वाटतं, म्हणजे त्याचा मिनिंग लागतो काहीतरी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, जिथं हार्डवर्ड असेल त्याचे मी मिनिंग वगैरे दिले तिथं. ओके,
हा एक क्वेश्चन घेऊया आणि लास्टचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा. म्हणजे तुमच्यासाठी 2 क्वेश्चन दिले आहेत PDF मध्ये. ठीक आहे. द व्हेनमस ब्लॅक विडो आर ऑफन किल्ड बिकॉज दे रिझेंबल परफेक्टली हार्मलेस स्पायडर्स. ओके, रिझेंबलचा अर्थ तो नवीन शब्द आहे तेवढा एक. तर बघा, रिझेंबल म्हणजे काय, एखाद्या त्याच्यासारखंच दिसणं. टू बी लुक ऑर लाईक समबडी ऑर समथिंग एल्स, म्हणजे एखाद्या दुसऱ्यासारखं तंतोतंत त्याच्यासारखं दिसणं. तर ह्या वाक्याचं असं ओव्हरऑल जर बघितलं तर काही अर्थ लागत नाही, पण एक जनरलाइज आयडिया येऊन जाते का जे हार्मलेस स्पायडर्स आहे ते मारले जातात, नेहमी मारले जातात, कारण ते जे व्हेनेमस म्हणजे विषारी स्पायडरसारखे दिसतात त्याच्यामुळे ते मारले जातात. तर बघा त्याचं उत्तर काय येऊ शकतं. बीने स्टार्ट होईल का, आर ऑफन किल्ड. आर ऑफन किल्डनी स्टार्ट नाही होणार, आर ऑफन किल्डनी स्टार्ट होणार नाही. नंतर डीने परफेक्टली हार्मलेस स्पायडर्स. ओके, येऊ शकतं, परफेक्टली हार्मलेस स्पायडर्स येऊ शकतं. आर ऑफन किल्ड, ओके, येऊ शकतं. बिकॉज दे रिझेंबल द व्हेनमस ब्लॅक विडो. ओके, हे करेक्ट वाटतंय, याचं हे करेक्ट वाटतंय, बीचं ऑप्शन करेक्ट वाटतं. आपण पुढचे पण चेक करूयात. द व्हेनमस ब्लॅक विडो परफेक्टली हार्मलेस स्पायडर्स. ओके, हे तर रॉंगच आहे. नंतर सी नंतर ए. बरं, बिकॉज दे रिझेंबल. ओके, सुरुवातीलाच कारण बिकॉज दे रिझेंबल द व्हेनमस ब्लॅक विडो आर ऑफन किल्ड नाही, म्हणजे ऑप्शन नंबर बी हे काय तुमचं करेक्ट आन्सर आहे. तर ह्या टाईपमध्ये ऑप्शन एलिमेंट करत जायचं आणि आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचं. रिझेंबलचं मिनिंग तुम्हाला सांगितलेलं आहे, इथं मिनिंग पण दिलं आहे. परफेक्टली हार्मलेस स्पायडर्स आर ऑफन किल्ड बिकॉज दे रिझेंबल द व्हेनमस ब्लॅक विडो. ओके, तर ह्या टाईपमध्ये क्वेश्चन असतात. 2 क्वेश्चन तुमच्यासाठी सोडवण्यासाठी दिले ह्या PDF मध्ये, आणि आणखी काही क्वेश्चन असेल ते मी दुसऱ्या PDF मध्ये टाकून देईल. कोणाला काही अडचण असेल तर मला इमिजिएटली व्हॉट्सअपला मेसेज करून सांगा. रूट वर्डची PDF मी तुम्हाला सर्वांना आता सेंड करेल, आणि आणखी एक आहे वर्ड जंबलचं, ते पण लेक्चर घेतो, आणि थोड्याच वेळात रिझनिंगचं पण एक लेक्चर अपलोड होईल. ठीक आहे.